नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सगळ्यांचं टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत करतो। बघा मित्रांनो, येणाऱ्या तलाठी भरती परीक्षेसाठी आपण मित्रांनो युट्यूब वरती लाईव्ह लेक्चर सिरीज मित्रांनो सुरू करणार आहोत। ओके, तर त्याच्यात मित्रांनो जो तुम्हाला अवघड सब्जेक्ट जातो तो म्हणजे कोणता? बोला बोला, मॅथ्स। आणि तो मॅथ्स मित्रांनो एकदम सोप्या भाषेत एकदम ट्रिक्सने मित्रांनो आपण रोज रात्री 9 वाजता लाईव्ह लेक्चर सिरीज घेणार आहोत। तर त्यासाठी मित्रांनो तुमचा रिस्पॉन्स हा जोरात असला पाहिजे। ओके, खूप जास्त प्रमाणात विद्यार्थी संख्या लाईव्ह आली पाहिजे। तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही काय करायचंय, या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय आणि तुमच्या मित्र मैत्रिणी जे पण असतील तर त्यांच्यापर्यंत मित्रांनो शेअर करायचंय। जास्तीत जास्त ह्या चॅनलला मुलं जोडले गेले पाहिजे। ओके, तर मित्रांनो बघा, सुरू करूया आजच्या फक्त तलाठी भरतीच नाही मित्रांनो, जेवढ्या पण आता सरळ सेवा एक्झाम येणार आहेत तर त्यासाठी मित्रांनो आम्ही चॅलेंज घेतलंय की प्रत्येक गरीब विद्यार्थी हा त्या सरळ सेवा एक्झाम मध्ये पास झाला पाहिजे। फक्त आणि फक्त जर आम्ही इकडनं प्रयत्न करणार असणार तर तुम्ही देखील मित्रांनो तिकडनं जोरात प्रयत्न लावायचे। काय लावायचे? जोरात प्रयत्न। आणि मित्रांनो तुमच्या आई वडिलांचं जे पण स्वप्न असेल ते मित्रांनो पूर्ण करायचंय। ओके, तर सुरू करूया आजच्या या सेशनला। बघा, पहिला क्वेश्चन काय मित्रांनो, बघा वयवारीवरती आहे। काय म्हटलेलं आहे? सध्या वडील व मुलगा यांच्या वयातील गुणोत्तर किती रे? 5:2 आहे व त्यांच्या वयांची बेरीज 77 असल्यास मुलाचे 5 वर्षापूर्वीचे वय किती? मित्रांनो लक्षात ठेवा, इथे जेव्हा गुणोत्तर दिलेलं असेल आणि गुणोत्तरावरून ओरिजिनल वय घ्यायचं असेल तर लक्षात ठेवा ते एक्स मध्ये घ्यायचं मित्रांनो। कशात? एक्स मध्ये। म्हणजे वडिलांचं ओरिजिनल वय किती असेल? 5x। किती असेल? 5x। आणि मुलाचं मित्रांनो किती असणार? मुलाचं किती गुणोत्तरात 2 आहे म्हणजे किती रे? 2x। किती? 2x। क्लिअर इथपर्यंत? आता मित्रांनो त्यांच्या वयांची बेरीज दिलेली किती? 77। इथं बेरीज दिलेली ना म्हणून बेरीज घ्यायची। 5x अधिक 2x इज इक्वल टू याची व्हॅल्यू किती दिलेली रे? 77। समजा जर इथे फक्त वडिलांचं म्हटलेलं असतं तर आपण फक्त वडिलांचं घेतलं असतं। समजा मुलाचं म्हटलं असतं तर फक्त मुलाचं घेतलं असतं। पण इथं बेरीज म्हटलेलं आहे म्हणून मित्रांनो इथं काय घ्यायची? बेरीज घ्यायची। 5x अधिक 2x किती? 7x। 7x ची व्हॅल्यू किती रे? 77। तर एकाची व्हॅल्यू किती येईल मित्रांनो? 11। बरोबर आहे? 7 1 7 7 1 7। एक्स ची व्हॅल्यू 11 आली तर मुलाचं वय विचारलंय, मुलाच्या वयात टाका 11 टाका। एक्स ची व्हॅल्यू किती रे? 11। 11 दुनी 22। हे मुलाचं मित्रांनो आजचं वय झालं। बघा क्वेश्चन मध्ये जे काही आता इथं गुणोत्तर दिलेलं आहे ना, इथं पूर्वीचं किंवा नंतरचं काही म्हटलंय का रे? नाही। जेव्हा काही म्हटलेलं नसेल तर ते आजचं असतं। काय असतं? आजचं। म्हणजे मुलाचं आजचं वय किती रे? 22। पण मित्रांनो मुलाचं 5 वर्षापूर्वीचं विचारलंय। काय विचारलंय? 5 वर्षापूर्वीचं। जर आजचं 22 असेल तर मित्रांनो 5 वर्षापूर्वी किती असणार? 17। किती असणार? 17। पूर्वीचं म्हणजे मागचं ना, मग 22 मधून 5 गेले तर आन्सर किती येईल? 17। काय अवघड आहे का मित्रांनो? आता हे मी स्टेप बाय स्टेप सांगितलं तर मित्रांनो स्टेप बाय स्टेप तर मित्रांनो आलंच पाहिजे बेसिक। पण मित्रांनो आपल्याला कॅल्क्युलेशन फास्ट करायचंय तर कसं केलं असतं रे? बघा, जसं इथं बेरीज केली ना तर इथल्या इथं बेरीज केली असती। 5 आणि 2 किती रे? 7। 7ची व्हॅल्यू किती मित्रांनो? 77। 7ची व्हॅल्यू किती? 77। तर एकाची व्हॅल्यू किती रे? 11। एकाची व्हॅल्यू किती? 11। का आलं? मुलाचं विचारलंय, गुणोत्तरात मुलगा किती? 2। तर 2ची व्हॅल्यू किती रे? 11 दुनी 22। हे मित्रांनो मुलाचं आजचं वय झालं। तर 5 वर्षापूर्वीचं विचारलं होतं म्हणून 22 मधून 5 मायनस करा, झालं। काय अवघड आहे का? तुम्हीच सांगा मित्रांनो, काही अवघड आहे का? हे स्टेप बाय स्टेप सांगितलं आणि हे डायरेक्ट ओरली तुम्ही आन्सर काढू शकतात। आवडलं जर आवडलं असेल मित्रांनो तर लेक्चरला लाईक करायला विसरायचं नाहीये, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, अजिबात लाजायचं नाही। आणि मित्रांनो त्यात जर आवडलं असेल तर व्हिडिओ मध्ये लय भारी कमेंट करायला विसरायचं नाही। सुहास सर बोले तो लय भारी। चला जायचं पुढे। सेम मित्रांनो बघा पुढचा काय रे? सेम सेम करू मग मी आता डायरेक्ट इथं फरक दिलेला आहे। काय रे? फरक। 7 इथं फरक दिलाय ना म्हणून फरक घ्या। 7तून 3 गेले 4। 4ची व्हॅल्यू किती दिलेली रे? 28। तर एकाची व्हॅल्यू काढा। चला 4 7 28। एकाची व्हॅल्यू किती आली? 7। इथं आईचं म्हटलेलं आहे, आईचं गुणोत्तरात किती रे? 7 आहे। आईचं गुणोत्तरात किती? 7। जर एकाची व्हॅल्यू 7 आहे तर 7ची किती? 7 7
49 झालं. आईचं आजचं वय किती आलं रे? 49. पण आपल्याला कधीच विचारलंय? 7 वर्षानंतरच विचारलंय. मग 49 मध्ये 7 ऍड केले तर झालं मित्रांनो 56. चुटकीशी आन्सर आहे. काय चुटकीशी? चला, काय अवघड आहे का मला? तुम्हीच सांगा. काही डाऊट? बोला 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 बोला. काय अवघड आहे का? अजिबात अवघड नाहीये. जायचं का पुढे? बोला बोला बोला. कसं केलं रे? इथं फरक दिलेला होता. मागच्या क्वेश्चन मध्ये बेरीज दिली होती म्हणून बेरीज घेतली. इथं फरक आहे म्हणून फरक घेतला. 7तून 3 गेले 4. 4ची व्हॅल्यू किती रे? 28. तर एकाची किती येईल? 4साठी 28. एकाची व्हॅल्यू काढली. जे विचारलं त्याच्यात टाका. आईचं विचारलं तर आईचं आधी आजचं वय काढा. गुणोत्तरात आई किती रे? 7. जर एकाची व्हॅल्यू 7 असेल तर 7ची किती? 7 49. हे आईचं आजचं वय आलं. आपल्याला 7 वर्षानंतरचं विचारलं होतं, नंतरचं विचारलं होतं म्हणून अधिक 7 केलं. बेसिक नुसार करायचं झालं तर कसं करणार? आईचं गुणोत्तरात 7 आहे तर ओरिजिनल वय किती असेल रे? 7x. बरोबर आहे. नंतर मुलगीचं किती? 3 म्हणजे 3x. फरक दिलेला आहे म्हणून 7x वजा 3x इज इक्वल टू किती रे? 28. 7तून 3 गेले 4. 4x इज इक्वल टू 28. तर x इज इक्वल टू किती रे? 7. इथे जी एकाची व्हॅल्यू येते ना तीच इथं एक्सची येते मित्रांनो, लक्षात ठेवा. तर आईचं विचारलं होतं, आईचं याच्यात एक्सची व्हॅल्यू 7 टाका. 7 49. हे आजचं 49 आलंय. पण आपल्याला 7 वर्षानंतरचं विचारलंय म्हणून 49 अधिक 7 किती रे? 56. समजा? जम्या सगळ्यांना जमेल तर जम्या. जायचं पुढे. चला मित्रांनो, असं इंटरेस्टिंगली मी शिकवतो, हसत खेळत शिकवतो. ओके. आता इथे मित्रांनो गुणाकार म्हटलेलं आहे बघा. आता जेव्हा गुणाकार म्हटलेलं असेल किंवा वर्गांची बेरीज म्हटलेलं असेल तर ते एक्स मानूनच सोडवायचं मित्रांनो. जर तुम्ही असं सोडवायला गेलं ना तर ते आन्सर मॅच नाही होत. कसं हे रेशो मेथड, याला रेशो मेथड म्हणतात. हे फक्त काय रे, जेव्हा असं बेसिक विचारलेलं असेल तर रेशो मेथडने काढून घ्यायचं. पण गुणोत्तर म्हटलेलं असेल, हे इथं गुणाकार म्हटलेला असेल किंवा वर्गांची बेरीज म्हटलेलं असेल तर मित्रांनो एक्सने सोडवायचं. कशाने? एक्सने. ओके. तर मित्रांनो बघा, राजूचं ओरिजिनल वय किती येईल रे? 5x. राजूचं ओरिजिनल वय किती येईल? 5x. आणि मित्रांनो विजूचं ओरिजिनल वय किती येईल रे? 7x. त्यांचा गुणाकार दिलेला आहे म्हणून गुणाकार घ्या. 5x गुणिला 7x इज इक्वल टू किती दिलेला आहे रे? 315. 5 गुणिला 7 किती रे? 35. x गुणिला x किती रे? x स्क्वेअर. 35 x स्क्वेअर ची व्हॅल्यू 315 आहे. तर x स्क्वेअर ची व्हॅल्यू किती रे? 35 ने भाग द्या. 35 नव्हे 315 होतात. तर x इज इक्वल टू किती येईल रे? 3. x स्क्वेअर नव्हे तर x किती येईल? 3. तर राजूचं आजचं वय विचारलंय. राजूचं आजचं वय किती रे? 5x. x ची व्हॅल्यू 3 टाका. 5 3 15. तर याचा आन्सर काय येईल रे? 15. काय अवघड आहे का? तुम्ही सांगा. मित्रांनो गुणाकार दिलेला असेल किंवा कधी कधी दिलेलं असतं त्यांच्या वयांच्या वर्गांची बेरीज, तर तेव्हा त्या एक्स मेथडने सोडवा. डायरेक्ट रेशो मेथड वापरू नका. कारण तिथं बघा, इथं हा एक्स स्क्वेअर होतो. रेशो मेथड मध्ये ते 1चा स्क्वेअर 1च होऊन जातं. ते चुकतं त्याच्याने. तर हे एक्स ने सोडवा. लक्षात ठेवा. समजलं? हे बेसिक आहे मित्रांनो. ट्रिक प्रत्येक क्वेश्चनला अप्लाय होत नाही म्हणून ट्रिकला जास्त फॉलो नका करत जाऊ. थोडा वेळ लागला तर चालेल पण आन्सर चुकत नाही. समजलं? जायचं पुढे. चला पुढचा क्वेश्चन काय रे? हा इथे मित्रांनो बघा, नफा तोट्यावरती. कशावरती? नफा तोटा. मित्रांनो बघा, इथे काय विचारलंय? शेकडा तोटा. तर शेकडा तोट्याचा फॉर्म्युला आहे. शेकडा नफा असेल किंवा शेकडा तोटा असेल तर फॉर्म्युला काय रे? शेकडा नफा जर विचारला, काय शेकडा नफा, तर काय मित्रांनो फॉर्म्युला? नफा अपॉन खरेदी किंमत. नफा अपॉन खरेदी किंमत गुणिला 100. शेकडामध्ये विचारलंय म्हणून गुणिला 100. शेकडा नफा काढायला लावला तर फॉर्म्युला काय? नफा अपॉन खरेदी किंमत गुणिला 100. आणि मित्रांनो जर शेकडा तोटा विचारला, काय विचारला? शेकडा तोटा, तर त्याचा फॉर्म्युला काय रे? तोटा अपॉन खरेदी किंमत. तोटा अपॉन खरेदी किंमत गुणिला 100. काय? गुणिला 100. लक्षात ठेवा. ओके. शेकडा नफा आणि शेकडा तोटा. आता इथे मित्रांनो शेकडा तोटा विचारले तर शेकडा तोट्यामध्ये मित्रांनो फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाका. मित्रांनो आता तोटा, सगळ्यात आधी तोट्याची व्हॅल्यू काढून घ्या. तोटा काय असतो रे? खरेदी किंमत वजा विक्री किंमत. हे तुम्हाला बेसिक माहिती असेल ना. नफा कधी भेटतो रे? जेव्हा खरेदी किंमत पेक्षा विक्री किंमत जास्त असते. बरोबर आहे ना? म्हणजेच काय रे? विक्री किंमत वजा खरेदी किंमत, याच्याने आपण नफा काढतो. बरोबर आहे ना? बरोबर आहे.
नफा म्हणजेच काय? विक्री किंमत वजा खरेदी किंमत. बरोबर आहे का मित्रांनो? समजा जर हा मार्कर मी समजा 20 रुपयाला घेतला आणि विकला 30 रुपयाला, तर कितीचा नफा झाला? तर तुम्ही काय सांगणार? 10 रुपयाचा. कसा काढला? विकला कितीला? 30 ला. घेतला कितीला होता? 20 ला. 30 वजा 20 किती? 10. म्हणजे नफ्यामध्ये विक्री किंमत कधी पण काय रे जास्त असते कोणापेक्षा? खरेदी किंमत पेक्षा. आणि तोट्यामध्ये मित्रांनो खरेदी किंमत जास्त असते कोणापेक्षा? विक्री किंमत पेक्षा. खरेदी किंमत वजा विक्री किंमत. इथं उलट असतं, खरेदी किंमत वजा विक्री किंमत म्हणजेच काय रे? तोटा. तोट्यामध्ये खरेदी किंमत जास्त असते ना, घेतलेली किंमत जास्त असते विक्री किंमत पेक्षा. समजलं? मग आता इथे मित्रांनो तोटा आधी काढून घ्या. घेतला किती होता रे? 5,000 ला. विकला किती? 4,000 ला. म्हणजे तोटा कितीचा झाला रे? 1,000 रुपयाचा तोटा झाला. ओके. अपॉन खरेदी किंमत. खरेदी किंमत किती रे? 5,000 आहे. खरेदी किंमत किती? 5,000 गुणीला 100. बघा ह्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त काय रे आपण व्हॅल्यू टाकली. काय टाकली? व्हॅल्यू. कळालं? चला सोडवा. 2 0 2 0 कॅन्सल. 1 0 1 0 कॅन्सल. काय उरलं रे? 100 भागीला 5. 100 भागीला 5 म्हणजे किती? 20%. तर याचा तोटा किती झाला रे? 20%. ऑप्शन नंबर 4. काय अवघड आहे का? मला सांगा, तुम्हीच सांगा. एकदम सोपं आहे मित्रांनो. ते फॉर्म्युले फक्त काय करायचंय? लक्षात ठेवायचंय. शेकडा नफा काढताना वरती नफा घ्यायचा, शेकडा तोटा काढताना वरती तोटा घ्यायचा. खाली कायम खरेदी किंमत घ्यायची गुणीला 100. जायचं पुढे. चला पुढचा काय रे? सेम मित्रांनो क्वेश्चन आहे. सेम आहे बघा. तुम्ही देखील माझ्यासोबत सोडवायचं आहे. तुम्हाला जमतंय का बघायचंय मित्रांनो. सोडवणार? चला तुम्ही देखील माझ्यासोबत काय करायचंय मित्रांनो? सोडवायचं आहे. चला शेकडा नफ्याचा फॉर्म्युला काय? चला शेकडा नफा इज इक्वल टू काय रे फॉर्म्युला? नफा अपॉन खरेदी किंमत गुणीला 100. कितीचा नफा झाला बघा रे? घेतला 5,000 ला आणि विकला 6,500 ला म्हणजे कितीचा नफा झाला? 1,500चा. बरोबर आहे का? कितीचा फरक आहे? इथं 1,500चा फरक आहे ना. यस. आपण खरेदी किंमत किती रे? 5,000 गुणीला 100. बस करा कॅल्क्युलेशन. 2 0 2 0 कॅन्सल. 50 एक 50, 50 दुने 100. काय उरलं रे? 15 गुणीला 2. 15 गुणीला 2 किती? 30%. याचा आन्सर काय येईल? 30. काय अवघड आहे का? तुम्हीच सांगा मित्रांनो. समजलं? मित्रांनो तुमचा मॅथ एकदम 100% एकदम परफेक्ट होणार. फक्त ह्या चॅनलला सबस्क्राईब करायचे. माझे लेक्चर एकदम डिटेलमध्ये करायचे मित्रांनो. मी एकदम बेसिक आणि सोप्या पद्धतीने शिकवतो. जर आवडत असेल तर लय भारी होऊन जाऊ द्या. लय भारी कमेंटची अशी लाईन लागली पाहिजे मित्रांनो. बघूया किती लेक्चर म्हणजे तुम्ही जेवढे टाईप करणार ना रे तेवढं मला समजेल की कोणता विद्यार्थी किती लेक्चर सिरियसली करतोय. ओके. तर लय भारी कमेंट झालीच पाहिजे मित्रांनो. सेम मित्रांनो आता इथे बघा सेम आहे. काय? आता इथे आपल्याला विचारलंय शेकडा नफा होईल का तोटा होईल ते आधी चेक करावं लागेल. ओके. कसं कळेल रे? खरेदी किंमत पेक्षा इथे विक्री किंमत जास्त आहे. विक्री किंमत जास्त आहे म्हणजे नफा होईल. तोटा तर होणारच नाही आणि सगळीकडे नफा आहे. मग चला वापरा फॉर्म्युला शेकडा नफा. काय फॉर्म्युला शेकडा नफ्याचा? नफा अपॉन खरेदी किंमत. काय रे? नफा अपॉन खरेदी किंमत गुणीला 100. चला नफा कितीचा आहे रे? घेतली 1200 विकली 1500 कितीचा नफा झाला? 300चा. कितीचा झाला? 300चा. अपॉन खरेदी किंमत किती आहे? 1200 गुणीला 100. चला करा कॅल्क्युलेशन. 0 0 कॅन्सल. 3 1 3 3 चौक 12. काय उरलं? 100 भागीला 4. 100 भागीला 4 किती रे? 25%. तर याचा आन्सर काय येईल? 25% नफा. काही सेकंदात आन्सर येतंय मित्रांनो. येतंय का नाही सांगा. एक्झामला देखील असेच क्वेश्चन येणार आहेत मित्रांनो. मित्रांनो आपण वेळेवरती जागे होतो. वेळेवरती जागे होऊ नका. हीच ती वेळ प्रॅक्टिस करण्याची. याला लाईटली घेऊ नका. नोटबुक आणि पेन सोबत ठेवा. एक मॅथ्सला सेपरेट बुक करा आता. टिक्कर मराठीची मॅथ्स म्हणून. ओके. सर्व जेवढे लेक्चर होत आहेत तेवढे क्वेश्चन विथ आन्सर लिहून घ्यायचे आणि स्वतः सोडवायचे मित्रांनो नंतर. चला जायचं पुढे. आता हे मित्रांनो सरळ व्याजवरती. काय रे? सरळ व्याजवरती क्वेश्चन आहे. काय दिलेलं आहे मित्रांनो बघा. सरळ व्याज विचारलंय तर सरळ व्याजचा फॉर्म्युला काय रे? सरळ व्याज. सरळ व्याजला मराठीत इंग्लिशमध्ये एसआय म्हणतात. काय म्हणतात मित्रांनो? एसआय. सिंपल इंटरेस्ट. काय म्हणतात? सिंपल इंटरेस्ट. एसआय. फॉर्म्युला काय रे? पी आर एन अपॉन 100. काय फॉर्म्युला?
PRN अपॉन 100. पी म्हणजे काय रे? प्रिन्सिपल. पी म्हणजे काय? प्रिन्सिपल. काय? प्रिन्सिपल म्हणजेच त्याला आपण मुद्दल म्हणतो. काय म्हणतो रे? मुद्दल मराठी. आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट. आर म्हणजेच काय रे? रेट ऑफ इंटरेस्ट. ओके. आणि एन म्हणजे मित्रांनो नंबर ऑफ इयर्स. एन म्हणजे काय? नंबर ऑफ इयर्स. ओके. चला फॉर्म्युल्यामध्ये फक्त व्हॅल्यू टाकायची. मुद्दल पी म्हणजे काय रे? मुद्दल किती दिलेली? 3275. आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट किती रे? 5. आणि एन म्हणजे नंबर ऑफ इयर्स किती? 3. हे जे नंबर ऑफ इयर्स आहे मित्रांनो ते वर्षात राहतात. एन वर्षात राहतात. इथं वर्षातच दिलेले अपॉन 100 येईल असं. मित्रांनो काय करा? सरळ सरळ आधी गुणाकार करून घ्या. बघा 3275 5 गुणिले 3 किती होतात रे? 15 होतात. किती होतात? 15 अपॉन 100. आताही मित्रांनो 100ला सुरुवातीला काहीच करू नका. आधी गुणाकार करून घ्या. बघा करा गुणाकार. 15 पाचा किती रे? 75. हातच्याला किती? 7. पाडा येतो ना सगळ्यांना? 15 साती 105. 105 आणि हातच्याचे 7 किती झाले? 112. 112चा 2 हातच्याला किती उरले? आता 11 उरले. 15 दुनी 30. 30 आणि 11 किती रे? 41. उरले किती? 4. 15 त्रिक 45. 45 4 किती रे? 49. खालचा 100 जसाच्या तसा. मित्रांनो आता हे तुम्हाला माहिती का नाही? माहिती नाही. बघा खाली जेवढे शून्य असतील ना रे ते जर कॅन्सल करायचे असतील तर उजव्या घराकडून जेवढे शून्य असतील तेवढ्या घरानंतर पॉईंट द्यायचा. समजा इथं 2 शून्य असतील तर 2 घरानंतर पॉईंट देणार. इथं 1 शून्य असेल तर 1 घरानंतर पॉईंट देणार. 3 शून्य असतील तर 3 घरानंतर पॉईंट देणार. मग आता इथं 2 शून्य आहे ना, उजव्या घराकडून डावीकडे जायचं. काय डावीकडे? 2 डिजिट नंतर पॉईंट येणार. आता इथे मित्रांनो 2 डिजिट नंतर 1 2 2 डिजिट नंतर पॉईंट. याचा आन्सर काय येईल रे? 491.25. ऑप्शन नंबर थर्ड. चला काही डाऊट? समजलंय? एवढ्या सोप्या पद्धतीने कोणी शिकवणार आहे का? तुम्हीच सांगा आता. काही डाऊट? जायचं मित्रांनो पुढे. बोला बोला बोला. सोपं आहे एकदम. काय रे? सोपं आहे. फक्त फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकलेली. चला सेम मित्रांनो काय फॉर्म्युला? काय आता इथे सरळ व्याज आणि रास देखील विचारले. सगळ्यात आधी सरळ व्याज काढून घेऊया. सरळ व्याज म्हणजेच काय रे? SI. काय फॉर्म्युला बोला? PRN अपॉन 100. बरोबर आहे. पी म्हणजे काय रे? मुद्दल. मुद्दल किती? 1350. आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट 8 आहे. एन म्हणजे नंबर ऑफ इयर्स. आता इथे मित्रांनो वर्ष आहे का महिने? ह्या महिन्याला वर्षामध्ये कन्वर्ट करायचं. कशात? वर्षामध्ये. कारण हे एन जे नंबर ऑफ इयर, इयर म्हणजे वर्षात असतं. जर इथं महिन्यात दिलेलं असेल मित्रांनो महिन्याला वर्षामध्ये कन्वर्ट करायचं. कसं कन्वर्ट करायचं रे? भागीला 12 करायचं. काय करायचं? 12. कारण का मित्रांनो बघा 1 वर्ष म्हणजे किती महिने रे? 12 महिने. 1 वर्ष म्हणजे किती? 12 महिने. जेव्हा मित्रांनो वर्षाचा महिन्यामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण गुणीला 12 करतो ना. समजा 2 वर्ष म्हणजे किती महिने असं जर विचारलं तर तुम्ही काय सांगणार आहे? 24 महिने. कसं केलं? 2 गुणीला 12 केलं. जेव्हा वर्षाचं महिन्यामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर गुणीला 12 करतो ना. पण आपल्याला मित्रांनो इथं उलट करायचंय. महिन्याचा वर्षामध्ये कन्वर्ट करायचंय. तर हा 12 गुणीला इकडे येताना भागीला होईल. म्हणून इथं भागीला आलं. समजलं? तर लक्षात ठेवा मित्रांनो महिन्याचं जेव्हा वर्षामध्ये कन्वर्ट करायचं असेल तेव्हा भागीला 12 करायचं. समजलं? हा खालचा 100 जसाच्या तसा. काही डाऊट? काय काय कॅन्सल होतंय बघा रे. या दोघांना 4ने भाग जातोय. 4 दुने 8. 4 त्रिक 12. काही डाऊट? हा 1 0 हा 1 0 कॅन्सल. आता मित्रांनो ह्या 135ला 3ने भाग जातोय. देऊ का मी? बोला. बघा का परत लिहून घेऊ. एक स्टेप लिहून घेऊ का? 135 गुणीला 2 गुणीला 5 हा 3 उरलाय आणि खालचा 10 जसाच्या तसा. बघा या शून्यने हा 1 0 कॅन्सल केला. या दोघांना 4ने भाग जातो तर 4ने भाग दिला. बघा आता 3ने भाग जातोय. बघा 3 1 3 3 चौक 12. किती उरला रे? 1. 1 और 5 15. 3 5 15. सोपं आहे का नाही मला सांगा? काही डाऊट? समजलं? फक्त बेसिक भागाकार आला पाहिजे मित्रांनो. आता बघा हे 5 गुणीला 2 किती होतात? 10. हे 10 आणि हे 10 काय होऊन जातील? कॅन्सल. तर उरला काय? फक्त 45 उरला. काय उरला? 45. तर सरळ व्याज किती आलं रे? 45. 46 कॅन्सल, 47 कॅन्सल, 48 कॅन्सल. उरलं किती? फक्त पहिला ऑप्शन. आता इथे रास म्हणजे काय रे? देण्याची रक्कम. रास म्हणजे काय? अमाऊंट म्हणतो त्याला आपण. काय म्हणतो? अमाऊंट. लक्षात ठेवा मित्रांनो. रास म्हणजे काय रे? देण्याची रक्कम. लक्षात ठेवा. बघा
बघा मी इथं लिहितो बेसिक. बघा मित्रांनो, बघा रास म्हणजे काय रे? रास म्हणजे काय? देण्याची रक्कम. रास म्हणजे काय? लक्षात ठेवा, देण्याची रक्कम. बघा कलर चेंज केला मी. रास म्हणजे काय रे? देण्याची रक्कम. देण्याची रक्कम. मित्रांनो समजा आपण बँकेकडून पैसे घेतले, तर बँक काय आपलं नातेवाईक आहे का रे? आपले काही सासरे बिसरे आहे का की घेतलेल्या रक्कम मध्येच आपण म्हणजे त्याच्यातच आपल्याला परतफेड करावी लागेल? नाही ना. जर समजा जर आपण 100 रुपये घेतले तर त्याच्यावरती काहीतरी व्याज द्यावं लागेल ना. म्हणजेच काय रे, ज्या घेतलेल्या रक्कमवरती जे आपण व्याज देतो त्याला रास म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? रास. रास म्हणजे काय? देण्याची रक्कम. आणि मुद्दल म्हणजे काय रे? घेण्याची रक्कम. लक्षात ठेवा, मुद्दल म्हणजे काय? घेतलेली रक्कम. घेतलेली रक्कम. ओके. त्याला इंग्लिश मध्ये प्रिन्सिपल म्हणतो. काय म्हणतो? प्रिन्सिपल. ओके. आणि रास म्हणजे काय रे? इंग्लिश मध्ये त्याला अमाऊंट म्हणतो. काय म्हणतो? अमाऊंट. म्हणजेच काय रे? घेतलेल्या रक्कम मध्ये व्याज ऍड करून देण्याची रक्कम ना. देण्याची रक्कम काय असते? घेतलेली रक्कम प्लस व्याज इज इक्वल टू अमाऊंट म्हणजे रास. आता इथे मित्रांनो मग सेम आपल्याला रास विचारली होती. काय? रास. मित्रांनो बघा, रास कशी काढणार? त्याला अमाऊंट म्हणतो. बघा समजता येणार आहे, एकदम बेसिक पासून शिकवतोय. अमाऊंट. अमाऊंट म्हणजे काय रे? प्रिन्सिपल प्लस व्याज. प्रिन्सिपल किती होतं रे? 1350. बरोबर आहे. व्याज व्याज किती आलं आपलं? 45. 1350 मध्ये 45 ऍड केलं तर किती होतील? 1395. तर आहे का इथे 1395? बघा समजलं? ओके. सोपं आहे मित्रांनो, एकदम सोपं आहे मित्रांनो. ओके. फॉर्म्युला लक्षात ठेवा फक्त SI चा PRN अपॉन 100. आधी SI काढून घेतला आणि मग ते प्रिन्सिपल मध्ये घेतलेल्या रक्कम मध्ये व्याज ऍड केलं. जायचं पुढे. सेम मित्रांनो फॉर्म्युला आहे बघा. काय रे? सेम इथं व्याज आणि रास विचारली. सगळ्यात आधी व्याज काढून घ्या. SI फॉर्म्युला काय रे? SI इज इक्वल टू काय? फॉर्म्युला बोला. PRN अपॉन 100. ओके. PRN अपॉन 100. P म्हणजे काय रे? प्रिन्सिपल. किती? 1460. R म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट किती रे? 5. N म्हणजे नंबर ऑफ इयर्स. आता इथे दिवस दिलेले आहेत. काय रे? दिवस. हे N कधी पण वर्षात असतं. आता इथे दिवस आहे ना, मागच्या क्वेश्चन मध्ये महिने होते. एका वर्षात किती महिने येतात रे? 12. म्हणून 12 ने डिवाइड केला. आता इथे दिवस आहेत, तर एका वर्षात किती दिवस येतात? 365 दिवस येतात. सर लीप वर्षात तर 366 येतात. 360 काय रे? ते तेव्हा जर लीप वर्ष असेल ना, तसं दिलेलं असतं मित्रांनो इथं. लीप वर्ष आहे असं. पण इथं जेव्हा दिलेलं नसेल तेव्हा साधंच वर्ष पकडायचं. लक्षात ठेवा. म्हणून याला काय रे? हे दिवस दिलेलं होतं ना, दिवसाचा वर्षामध्ये कन्वर्ट करताना 365 ने डिवाइड करायचं. लक्षात ठेवा. काही डाऊट? जेव्हा महिना असेल तेव्हा 12 ने डिवाइड करायचं आणि दिवस असतील तेव्हा 365 ने डिवाइड करायचं. राहील लक्षात? आपण हा 100 जसाच आहे तसा. काय काय कॅन्सल होतं रे? हा झिरो कॅन्सल. या 5 ने भाग जातोय मित्रांनो. बघा 5 एक 5, 5 साती 35, एक उरला, एकावर 5 15, 5 त्रिक 15. काही डाऊट मित्रांनो? काय काय उरलंय बघा. 146. बेसिक पक्क पाहिजे मित्रांनो. जेवढं बेसिक तुमचं पक्क असेल तेवढं काय रे? सोपं आहे. आणि हा खालचा 10 उरलाय. या 73 ने 146 ला भाग जातोय मित्रांनो. 73 एक 73, 73 दुने 146 होतात. झालं मित्रांनो. काय उरलं? 2 गुणिले 2 400. 400 अपॉन 10. 400 अपॉन 10 म्हणजेच किती रे? 40. तर सरळ व्याज किती आलं? 40. 45 नसणार, 47 नसणार, 42 नसणार. झालं. सोपं आहे मित्रांनो. मी मुद्दामून इथं दिवस वाला क्वेश्चन घेतला आणि मागच्या क्वेश्चन मध्ये महिन्यावाला क्वेश्चन घेतला, कारण प्रत्येक टाईप तुम्हाला जमला पाहिजे. समजा अवघड आहे का? अजिबात अवघड नाहीये मित्रांनो. सोपं आहे का? मला सांगा, तुम्हीच सांगा. सोपं आहे का नाही? सोपं आहे. काही डाऊट? हे लेक्चर काय रे? परत परत बघा. ज्याचं बेसिक वीक असेल तर त्याने काय करायचं मित्रांनो? परत परत बघायचंय. काय करायचंय? परत परत बघायचंय. जायचं पुढे. पुढचा क्वेश्चन काय बघा मित्रांनो. हा जो पुढचा जो आहे आता टाइम अँड वर्क वरती. कशावरती रे? टाइम अँड वर्क. ए एक काम 10 दिवसात करतो, तेच काम बी 15 दिवस लागतात, तर दोघं मिळून किती दिवसात संपवतील? मित्रांनो बघा, काय रे? ए एकटा जो आहे तो काम किती दिवसात करतोय? 10 दिवसात करतोय. आणि बी तेच काम किती दिवसात करतोय रे? 15 दिवसात.
आता इथे मित्रांनो काम माहितीये का? नाही. तर दिवसांवरून काम कसं काढायचं मित्रांनो? तर यांचा एलसीएम घ्यायचा. काय घ्यायचा? एलसीएम. एलसीएम म्हणजे काय रे? लसावी. आणि लसावी म्हणजेच काय? दोघांच्या पाड्यामध्ये कोण येतो? आता 10 आणि 15 मध्ये दोघांच्या पाड्यामध्ये कोण येतो रे? 30 येतो का? तर 30 हे काय झालं मित्रांनो? काम झालं. काय झालं? काम झालं. मित्रांनो लक्षात ठेवा, टाइम अँड वर्क मधला हा हॉट टॉपिक टाईप आहे, लक्षात ठेवा. बऱ्याच एक्झामला हा टाईप विचारतात, लक्षात ठेवा. दिवसांवरून कसं काम काम कसं काढलं रे? या दोघांच्या पाड्यामध्ये कोण येतो ते घ्यायचंय मित्रांनो. या दोघांच्या पाड्यामध्ये 30 येतो का? सर 60 पण येतो. 60 घेतला तरी चालेल. आन्सर सेम येणार आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. पण छोटी संख्या घ्यायची. 60 पेक्षा 30 छोटा आहे ना. चला 10च्या पाड्यात 30 कुठे येतो रे? 10 त्रिक 30. आणि 15च्या पाड्यात 30 कुठे येतो? 15 दुनी 30. हे जे असतं मित्रांनो ते एका दिवसाचं काम असतं. काय असतं? एका दिवसाचे काम. ओके. हे जे येतं मित्रांनो ते एका दिवसाचे काम येतं. कसं येतं बघा. 10च्या पाड्यात 30 कुठे येतो रे? 10 त्रिक 30. आणि 15च्या पाड्यात 30 कुठे येतो? 15 दुनी 30. मित्रांनो इथं एका दिवसाचं काम काढून घ्यायचं. कारण का? जर एका दिवसाचं काम माहिती असेल तर एकूण काम करायला किती दिवस लागतील आपण सहज काढू शकतो. समजलंय? तर मित्रांनो आता इथं दोघं मिळून म्हटलेलं आहे ना, तर दोघं मिळून एका दिवसाचं काम किती आलं रे? 5 आलं. दोघं मिळून एका दिवसाचं काम किती आलं? 5. टोटल काम किती होतं मित्रांनो? इथं 30 होतं. टोटल काम किती होतं? 30. एका दिवसाला किती काम करतायत रे? 5 काम करतायत. तर 30 काम करायला किती दिवस लागतील? 6 दिवस लागतील मित्रांनो. किती दिवस लागतील? 6 दिवस. तर याचा आन्सर काय येणार आहे रे? 6 दिवस. ऑप्शन नंबर बी. मित्रांनो बघा, हे मिक्स टॉपिक आहेत म्हणून तुम्हाला एका दिवस कन्फ्युज होऊ शकतं. तर मित्रांनो घाबरून जाऊ नका. फक्त सारखी सारखी प्रॅक्टिस करा. बघा काय केलं आपण? हे दिवस दिलेले होते. दिवसांवरून काम काढून घेतलं. कसं काम काढलं? त्यांचा एलसीएम घ्यायचा. एलसीएम म्हणजे काय रे? त्या दोघांच्या टेबलमध्ये ती व्हॅल्यू आली पाहिजे. 10च्या पाड्यात पण 30 येतो आणि 15च्या पाड्यात पण 30 येतो. कोणी म्हणेल सर इथं 5 घेतलं तर चालेल का? कारण 5च्या पाड्यात 10 येतो आणि 5च्या पाड्यात 15 येतो. हे कोणाच्या पाड्यात येतं ते नाही सांगितलं मित्रांनो. या दोघांच्या पाड्यात कोण येतं ते सांगितलं मी. लक्षात ठेवा. बरेच मुलं काय करतात? हे कोणाच्या पाड्यात येतात ते नाही. यांच्या पाड्यात कोण येतो? दोघांमध्ये फरक आहे मित्रांनो. आपल्याला ती आवडते आणि तिला आपण आवडतो या दोघांमध्ये फरक आहे. समजलं? काय एक्झाम्पल दिलं मी? सेम. या दोघांच्या पाड्यात कोण येतं ते घ्यायचंय. हे दोघं कोणाच्या पाड्यात येतं ते नाही मित्रांनो, लक्षात ठेवा. तर या दोघांच्या पाड्यात 30 येतो का? म्हणून 30 हे काय झालं रे? काम झालं. तर एका दिवसाचं काम काढून घ्यायचं. एका दिवसाचं कसं काढणार? बघा 10च्या पाड्यात 30 कुठे येतो बघायचं आणि 15च्या पाड्यात 30 कुठे येतो बघायचं. आता इथं दोघं मिळून म्हटलंय म्हणून दोघं मिळून एका दिवसाचं काम काढून घेतलं. मित्रांनो एका दिवसाचं का काढायचं? कारण जर आपल्याला एका दिवसाचं माहिती असेल तर एकूण काम करायला किती दिवस लागतील सहज सांगू शकतो. समजा मी तुम्हाला 50 क्वेश्चन सोडवायला दिले आणि किती दिवसात संपवणार असं जर विचारलं तर तुम्ही सांगणार का रे? नाही. त्याच्यासाठी तुम्हाला एका दिवसाला तुम्ही किती क्वेश्चन सोडवतायत त्याच्यावरून सांगू शकतात ना तुम्ही. समजा एका दिवसाला 5 क्वेश्चन सोडवत असणार तर 50 क्वेश्चन सोडवायला तुम्ही लगेच सांगणार 10 दिवस. 5 × 10 = 50. तसं म्हणून एका दिवसाचं काम काढून घ्यायचं. इथं दोघं मिळून म्हटलेलं आहे म्हणून दोघं मिळून एका दिवसाचं काम किती आलं रे? 5. टोटल काम किती होतं रे? 30. तर एका दिवसाला जर 5 करत असतील तर 30 काम संपवायला किती दिवस लागतील? 6 दिवस. समजलंय मित्रांनो? एकदम सोपं आहे. काही डाऊट? जायचं पुढे. मित्रांनो याला फॉर्म्युला देखील आहे. तर फॉर्म्युला काय आहे? A × B/A+B. याला फॉर्म्युला काय मित्रांनो? फॉर्म्युल्याने आन्सर लवकर येतं याचं. सर मग याचं जर लवकर आन्सर येतं तर तुम्ही आधी हे का नाही सांगितलं? कारण मित्रांनो जो पुढचा टाईप आहे तर त्याला ही मेथड लागतेच. त्याला फॉर्म्युला मेथड सॉल्व्ह होत नाही. म्हणून आपल्याला ही मेथड कंपल्सरी शिकायची. कारण याचा जो पुढचा टाईप आहे त्याला ही मेथड लागते मित्रांनो. समजलं? म्हणून ही मेथड करायची. पण नुसतं जर सिंपल दिलेलं असेल तर फॉर्म्युला मेथडने लवकर येतं. काय आहे? बघा ए म्हणजे काय रे? पहिली व्हॅल्यू आणि बी म्हणजे दुसरी व्हॅल्यू. आपण ए अधिक बी 15 अधिक 10 किती रे? 25. बस करा कॅन्सल. 5 त्रिक 15, 5 5 25, 5 1 5, 5 दुनी 10. काय उरलं? 2 × 3 किती रे? 6. आलं का? सेम टू सेम आलं का आन्सर? समजलं सगळ्यांना? तर मित्रांनो असं जेव्हा नुसतं असं विचारलेलं असेल तर तुम्ही फॉर्म्युला मेथड वापरू शकतात. लवकर आन्सर येतं. पण मित्रांनो ही मेथड लागते आपल्याला पुढच्या टाईपसाठी. तर ही मेथड पण तुम्ही करून ठेवा. समजलंय सगळ्यांना? चला जायचं पुढे. आता मग आपण काय करूया? दोघं मेथडने सोडूया जेणेकरून तुमचं फॉर्म्युला मेथडने तर तुम्हाला येऊन जाईल. पण पहिल्या मेथडने तुम्हाला येणं गरजेचं आहे. तर मी ती मेथडच सांगतो बघा. हे एक काम किती दिवसात करतो रे? 12 दिवसात.
आणि बी तेच काम किती दिवसात करतोय? 24 दिवसात. चला, पहिलं काम काय रे? काम काढून घ्यायचं. कसं काढतो? दोघांच्या पाड्यामध्ये. दोघांच्या पाड्यामध्ये 24 येतो का? हे झालं काम झालं. काय झालं रे? काम. समजलंय मित्रांनो? पाढे पाठ पाहिजे त्याच्यासाठी. नंतर काय रे? एका दिवसाचं काम काढून घ्यायचं. नंतर काय? एका दिवसाचे काम काढणे. एकदम सोप्या पद्धतीने सांगतोय मित्रांनो. ओके. कसं काढतो रे? 12च्या पाड्यात 24 कुठे येतो? 12 दुने 24 आणि 24च्या पाड्यात 24 कुठे येतो? 24 एक 24. झालं एका दिवसाचं काम. आता इथे मित्रांनो दोघं मिळून म्हटलेलं आहे, म्हणून दोघं मिळून एका दिवसाचं काम काढून घ्यायचं. किती आलं? 3. तर किती दिवस लागतील? टोटल काम किती रे? 24. एका दिवसाला किती करतायत? 3. तर 24 काम संपवायला किती दिवस लागतील? 8 दिवस लागतील. किती दिवस लागतील? 8 दिवस. काय अवघड आहे का? तुम्हीच सांगा मित्रांनो. काय अवघड आहे? सोपं आहे. समजलंय मित्रांनो कसं करायचंय? काही डाऊट? क्लिअर? इझी मित्रांनो, एकदम इझी आहे. फक्त काय रे? प्रॅक्टिसची गरज आहे. कशाची गरज आहे? प्रॅक्टिसची. मित्रांनो असं जेव्हा दिलेलं असेल तर त्याला एकदम सोपं आहे मित्रांनो. फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला? बघा, काय फॉर्म्युला? M1D1H1 इज इक्वल टू M2D2H2. काय फॉर्म्युला? M1D1H1 इज इक्वल टू M2D2H2. M1 म्हणजे काय रे? पहिले व्यक्ती. M1 म्हणजे काय? पहिले व्यक्ती. D1 म्हणजे पहिले दिवस. दिवसाला आपण इंग्लिशमध्ये डेज म्हणतो ना, डेजचा डी. आणि H1 म्हणजे पहिले तास. तासाला इंग्लिशमध्ये हवर म्हणतो, म्हणून हवर. हवरचा H. आता इथं 2-2 दिलेले म्हणून M1D1H1 आणि M2D2H2. आता इथं काम सेम आहे म्हणून मध्ये काय घेतलंय रे? आपण इक्वल टू घेतलंय. काम काय मित्रांनो? सेम आहे. मित्रांनो इथे बघा, दिवस आणि तास दोघं दिलेले म्हणून दिवस आणि तास दोघं घ्यायचे. कधी कधी फक्त क्वेश्चन मध्ये दिवस दिलेले असतात. फक्त दिवस दिलेले असतील तर तेव्हा फॉर्म्युला काय वापरायचा? M1D1 इज इक्वल टू काय रे? M2D2. ओके. आणि फक्त तास दिलेले असतील तर काय? M1H1 इज इक्वल टू M2H2. ओके. कधी कधी दिवस दिलेले असतात, कधी कधी तास दिलेले असतात. आणि जर दोघं मिळून दिलेले असतील तर हा फॉर्म्युला वापरायचा. दोघं घ्यायचे. समजलं का? चला सांगा मित्रांनो. आता इथं दोघं दिलेले म्हणून हा फॉर्म्युला वापरावा लागेल. M1 म्हणजे पहिले व्यक्ती. पहिले व्यक्ती किती रे? 10. पहिले दिवस किती? 12. पहिले तास किती? 6. इज इक्वल टू दुसरे व्यक्ती किती रे? 20. दुसरे दिवस काढायचे आणि दुसरे तास दिलेले 9. आता मित्रांनो याची व्हॅल्यू काढायची तर हे गुणीला इकडे येताना काय होईल रे? भागीला होईल. काय होईल? भागीला. तर मित्रांनो काय? 10 गुणीला 12 गुणीला 6 आणि हे इकडे येताना काय होईल रे? भागीला, डिवाइड होईल. 20 गुणीला 9. चला काय काय कॅन्सल होतंय? कॅन्सल करा. 10 एक 10, 10 दुने 20, बे एक बे, बेसक 12. कळालं? 3 त्रिक 9, 3 दुने 6, 3 एक 3, 3 दुने 6. सर्व कॅन्सल होतंय. काय उरलं? 2 गुणीला 2 किती रे? 4. फक्त काटाकाटी आले पाहिजे. काय आले पाहिजे? काटाकाटी. फक्त कॅन्सल करायचं मित्रांनो. काय करायचं? कॅन्सल. आणि त्याच्यासाठी पाठ असणं गरजेचं आहे. फॉर्म्युला मेथड वरती फक्त क्वेश्चन आहे मित्रांनो. समजलंय? काही डाऊट? काय केलं मित्रांनो? इथं दिवस आणि तास दोघं दिलेले होते, दोघं घेतले. M1D1H1 इज इक्वल टू M2D2H2. M1 म्हणजे पहिले व्यक्ती. पहिले व्यक्ती किती होते रे? 10. D1 म्हणजे पहिले दिवस. पहिले दिवस किती होते? 12. H1 म्हणजे पहिले तास. पहिले तास किती होते रे? 6. सेम इकडे M2 म्हणजे दुसरे व्यक्ती किती? 20. D2 म्हणजे दुसरे दिवस, ते काढायचे आणि H2 म्हणजे दुसरे तास 9. आता याची व्हॅल्यू काढायची तर हे इकडे येताना काय होईल रे? भागीला, म्हणून भागीला केलं आणि कॅन्सल केलं. जसं जसं कॅन्सल होत जाईल तसं तसं काय केलं? कॅन्सल केलं. काय उरलं शेवटी? 2 गुणीला 2. 2 गुणीला 2 किती होतात रे? 4 होतात. जायचं पुढे. सेम मित्रांनो दिवस आणि तास दोघं दिलेले. सेम फॉर्म्युला. काय रे? M1D1H1 इज इक्वल टू काय रे? M2D2H2. ओके मित्रांनो. M1 म्हणजे पहिले व्यक्ती. पहिले व्यक्ती किती रे? 24. पहिले दिवस किती रे? 18 आणि पहिले तास किती? 7. M2 म्हणजे दुसरे व्यक्ती किती? 21. D2 म्हणजे दुसरे दिवस काढायचे आणि दुसरे तास 8. तर याची व्हॅल्यू काढायची तर हे इकडे येताना काय होईल ते? भागीला होईल. तर मित्रांनो करा. तुम्ही इथल्या इथं जरी आता हे इकडे येताना भागीला होणार आहे ना, तर तुम्ही इथल्या इथं देखील कॅन्सल केलं तरी चालतं मध्ये इक्वल टू असेल तेव्हा. कारण हे इकडे येताना भागीला होणार आहे ना. एक स्टेप वाचूया आपण. कसं बघा?
इकडचा एक तर इकडचा एक कॅन्सल करायचा. 7 एक 7, 7 त्रिक 21. समजलं? सेम 8 एक 8, 8 त्रिक 24. काही डाऊट मित्रांनो? 3 एक 3, 3 एक 3. तर फक्त काय उरलं रे? 18 उरला. काय उरलं? 18. झालं मित्रांनो आन्सर. काय अवघड आहे? मित्रांनो माझ्या लेक्चरला तुम्हाला सर्व बेसिक शिकायला भेटेल मित्रांनो. आता तुम्हाला हे माहिती नसेल, मध्ये इक्वल टू असेल तेव्हा वरच्या वर म्हणजे इकडचा एक कॅन्सल झाला तर इकडचा एक कॅन्सल होतो. वरच्याचा वरच्या सोबत खालच्याचा खालच्या सोबत कॅन्सल होतो. फक्त मध्ये प्लस किंवा मायनस नको मित्रांनो, लक्षात ठेवा. समजलं? कारण का रे हे इकडे येताना भागीला होणार आहे ना, मग एक स्टेप का एक्स्ट्रा वाढवायची, जशी इथं वाढवली ना आपण एक स्टेप एक्स्ट्रा. हे बघा इकडे येताना भागीला, तुम्ही इथलं इथं कॅन्सल केलं असतं मित्रांनो तरी चाललं असतं, पण का तुम्हाला समजावं म्हणून मी एक स्टेप एक्स्ट्रा लावली. समजलं? काही डाऊट? फक्त पाठ पाहिजे कॅन्सल करण्यासाठी. सेम आहे मित्रांनो. आता इथे फक्त काय रे, काम मित्रांनो वेगळं दिलेलं आहे. जेव्हा काम वेगळं असेल ना मित्रांनो, तर त्या कामाने डिवाइड करायचं. काय करायचं? डिवाइड. मागच्या क्वेश्चन मध्ये काम काय होतं? सेम होतं. तर इथं काम काय मित्रांनो? वेगळं आहे. जेव्हा काम वेगळं असेल तर मित्रांनो कामाने डिवाइड करायचं. म्हणजे इथं फॉर्म्युला काय रे येईल रे, M1D1H1 अपॉन W1 इज इक्वल टू काय रे, M2D2H2 अपॉन W2. आता इथं काम वेगळं आहे म्हणून कामाने काय केलं? डिवाइड केलं. समजलंय? सेम इथे पण सेम. समजा माणसं आणि दिवस दिलेले असतील आणि काम वेगळं असेल तर सेम इथं कामाने काय करायचं रे, डिवाइड करायचं. समजा माणसं आणि तास दिलेले असतील आणि काम वेगळं असेल तर कामाने डिवाइड करायचं. जेव्हा काम वेगळं असेल तर फक्त त्या कामाने काय करायचंय? डिवाइड करायचंय. लक्षात ठेवायचंय मित्रांनो. M1 म्हणजे काय रे, पहिले व्यक्ती किती? 25. D1 म्हणजे काय रे, पहिले दिवस किती? 12. H1 म्हणजे पहिले तास किती रे? 9. W1 म्हणजे पहिलं काम. पहिलं काम किती? दिलेलं आहे का? नाही. जेव्हा दिलेलं नसेल तेव्हा एक्स घेतो. काय घेतो? एक्स. समजलंय? M2 म्हणजे दुसरे व्यक्ती किती रे? 18. D2 म्हणजे दुसरे दिवस किती? 30. आणि H2 म्हणजे दुसरे तास. तास विचारले. आपण W2. आता मित्रांनो आधीचं दुप्पट तर त्याच्यात दुप्पट काम म्हटलेलं आहे. सर इथं काम वेगळं आहे, कसं ओळखलं? दिलेलं आहे ना मित्रांनो, आधीच्या काय म्हटलेलं आहे? दुप्पट म्हटलेलं आहे. म्हणजे इथं काम काय वेगवेगळं आहे. कळालं? पहिलं काम माहिती होतं का रे? नाही. म्हणून काय घेतलं? एक्स. माहिती नसेल तेव्हा आपला आवडता एक्स घेतो ना आपण, म्हणून एक्स घेतलं. तर आता इथं काय असेल रे, त्याच्यात दुप्पट. मग आधीचं एक्स असेल तर दुप्पट किती येईल? 2x येईल. समजलं? काही डाऊट? चला मित्रांनो, मध्ये जेव्हा इक्वल टू असेल तेव्हा वरच्याला वरच्या सोबत कॅन्सल करू शकतो आणि खालच्याला खालच्या सोबत. लक्षात ठेवा. आणि जर तुम्हाला असं नाही जमलं तर मित्रांनो जेव्हा असं इक्वल टू असेल तर तिरकस गुणाकार होतो. काय तिरकस? तुम्ही असं तिरकस करून केलं तरी चालेल. पण मित्रांनो एक्स्ट्रा काय एक्स्ट्रा लावायची? करा इथलं इथं कॅन्सल. हा एक्स आणि हा एक्स काय होऊन जाईल? कॅन्सल. कळालं इथपर्यंत? बे एक बे, बे नवे 18. आता मित्रांनो खालचं सर्व कॅन्सल झालंय. वरती काय उरलंय रे? 25 गुणिला 12 गुणिला 9 इज इक्वल टू 9 गुणिला 30 गुणिला क्वेश्चन मार्क. आता याची व्हॅल्यू काढायची ना, तर हे इकडे येताना डिवाइड होणार आहे. तर मग इथल्या इथं करू. 9 9 कॅन्सल. बघा पाचाने भाग जातोय. पाचा पाचा 25, 5 6 30, 6 एक 6, 6 दुनी 12. तर काय उरलं रे? 5 गुणिला 2 किती रे? 10. तर क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू काय आली? 10. फक्त कॅन्सल व्यवस्थित करायचं मित्रांनो. कॅन्सल करताना चुकवायचं नाही. समजलं मित्रांनो? सोपं आहे. एकदम काय रे, सोपं आहे. समजलंय? काही डाऊट? तर मित्रांनो सेम क्वेश्चन इथे मित्रांनो काम काय वेगवेगळं आहे बघा. इथं काम काय रे? कपाट करणे. काम काय? कपाट करणे. पहिल्या ह्याच्यात किती कपाट करायचे रे? 100 कपाट. आणि दुसऱ्या ह्याच्यात किती कपाट करायचे? 150 कपाट. W1 मध्ये 100 घेणार आणि W2 मध्ये 150 घेणार. सोडवणार का तुम्ही? सेम फॉर्म्युला वापरायचं. आणि मित्रांनो याचा आन्सर काय येईल तुम्ही ते व्हिडिओच्या कमेंट मध्ये मला नक्की द्यायचंय. देणार तुम्ही? जर मित्रांनो तुम्ही आन्सर दिलं तरच मी तुम्हाला समजेल की तुम्हाला परफेक्ट येत आहे. कळालं? जर इथे आन्सर दिलं तर तुम्ही एक्झाम मध्ये नक्की सोडवणार मित्रांनो. तर आन्सर द्यायला विसरायचं नाही. काय फॉर्म्युला वापरायचा आहे? सेम M1D1H1 अपॉन W1 आणि M2D2H2 अपॉन W. व्हॅल्यू टाकायच्या. W1 म्हणजे काय रे? पहिलं काम. पहिलं काम काय? इथं 100. W1 च्या ठिकाणी 100 टाकणार आणि W2 च्या ठिकाणी 150 टाकणार. दुसरं काम 150 कपाट आहे ना. समजलंय? इथं काम दिलेलं आहे मित्रांनो. ते जसे तसे व्हॅल्यू टाकायच्या. आणि हे M1D1H1 M2D2
H2 टाका व्हॅल्यू आणि किती मजूर लागतील म्हणजे M2 ची व्हॅल्यू काढायची. सोडवणार 100% सोडवायचं आणि तुम्ही आन्सर कमेंटमध्ये द्यायचे. आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझी आवडती कमेंट कोणती रे? लय भारी. लय भारीची रांग लागली पाहिजे मित्रांनो. रांग का लागली पाहिजे? तर मला समजेल की तुम्हाला किती आवडतंय. समजलं? तर कमेंट करायला विसरायचं नाहीये मित्रांनो. तर अशाच प्रत्येक व्हिडिओ टॉपिकच्या कन्सेप्टसाठी मित्रांनो या चॅनलला काय करून ठेवायचे? तुम्ही सबस्क्राईब करून ठेवायचंय आणि पुढे आपण लाईव्ह लेक्चर सुरू करणार आहोत मित्रांनो. आपण हे व्हिडिओ का घेतोय? कारण मुलांना समजावं की आपल्या चॅनलला लेक्चर सुरू झाले. थोड्याच दिवसात आपण लाईव्ह लेक्चर सुरू करणार आहोत. ओके? तर मित्रांनो आपण थांबूया. बाकीचं आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. थँक यू सो मच.